याला आपण ह्या वर्षी कोणतं तंत्रज्ञान वापरलं? ऑर्गॅनिक कार्बन. अच्छा, ऑर्गॅनिक कार्बन सोडलं होतं का? हम्म. आणि त्याच्यासोबत काय सोडलं होतं? ग्रीन लाईफ आणि युनिटी. युनिटी. अच्छा, म्हणजे 3 प्रोडक्ट सोडलेले तुम्ही. काय फरक आहे कार्बन, ग्रीन लाईफ आणि बाकी औषधांमध्ये? काय नाही, सोपं आहे सोडण्यासाठी आणि रिझल्ट दिसतोय. किती निघला तोडा? 18 बॅग निघाल्या 20 किलोच्या. 18 बॅग निघाल्या. आतापर्यंत टोटल किती हार्वेस्टिंग झाली असेल तरी? तरी एक 10 हार्वेस्टिंग झालेली. 10 हार्वेस्टिंग झाली 10 वेळा. तरी सरासरी किती बॅग निघाल्या असेल आपण जर हिशोब लावल्यावर? 12-15 अशा निघत होत्या. आज 18 निघाले. म्हणजे 12 वरून डायरेक्ट 18 वर गेलाय तोडा. 18 बॅगेंवरती. समजा जर तुम्हाला ह्या कार्बन आणि ग्रीन लाईफ बद्दल माहिती नसती भेटली तर आज काय बदल असतं प्लॉट मध्ये? थोडा रिवर्स असता प्लॉट. अच्छा, म्हणजे तुम्ही समाधानी का थोडक्यात हे शेड्यूल वापरून? हो, काकडीमध्ये पांढरी माशी आणि लाल कोळी आणि कळी जळण्याची समस्या आहे. बरीच येऊ राहिली आज. म्हणजे हे वापरल्यानंतर ती समस्या दूर होईल का? हो, कार्बन ग्रीन लाईफ सोडल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणात फरक पडतोय. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभव दिसलेला आहे. 7-8 फूट पर्यंत. 7-8 फुटाच्या वरतीचे वेल. काय रेट भेटू राहिला आपल्या काकडीला? 650 रुपये बॅग चालू आहे आता 20 किलो. 650 रुपये 20 किलोची ओपनच्या बॅग. काकडीपेक्षा रेट जास्तच भेटू राहिलाय. आणि माल पण नाही यावर्षी. हा, माल लय कमी. आणि आपल्या एवढ्या कमी क्षेत्रामध्ये माल किती दिवसाला निघतोय? दिसाडा तोडतो काय पहिल्यांदा. बोलताय? हो, अगोदर काय कसं 2 राहायचं? दिवस मध्ये गॅप पडायचा. म्हणजे डायरेक्ट 2-3 दिवस गॅप पडायचा का? तो गॅप कमी झालाय आता. कमी झालाय. राम राम. राम राम. आपला संपूर्ण परिचय द्या. करण काशीनाथ थोरात, पिंपरी गवळी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगर. आता आपण ज्या प्लॉट मध्ये काकडीचा प्लॉट आहे बरोबर? किती क्षेत्र आहे सर हे? 12 गुंठे. 12 गुंठे. टोटल किती असतील रोप? रोप बियाणं लावलं होतं काय लावलं होतं? नाही, बी लावलं होतं. बी लावलं होतं ना? अच्छा, किती बी टोटल किती लागलं आपल्याला? 2000. 2000 का? आता आपण ज्या प्लॉट मध्ये ही व्हरायटी कोणती? सुजाता वेलकम सीडची. वेलकम सीडची. आणि लागवड कधीची? 2 महिने आज कंप्लीट झालेत पूर्ण. 2 महिने झाले. शेती किती वर्षापासून करता आपण? शेती 8 वर्षापासून. म्हणजे अनुभव चांगला आहे. अच्छा, आता मला सांगा आपण ह्या ज्या प्लॉट मध्ये याला आपण ह्या वर्षी कोणतं तंत्रज्ञान वापरलं? ऑर्गॅनिक कार्बन. अच्छा, ऑर्गॅनिक कार्बन सोडलं होतं का? आणि त्याच्यासोबत काय सोडलं होतं? ग्रीन लाईफ आणि युनिटी. युनिटी. अच्छा, म्हणजे 3 प्रोडक्ट सोडलेले तुम्ही खालून. काय बदल झाला ते दिल्यानंतर? ग्रीनरी वाढली. ओके, ग्रीनरी वाढली. अगोदर म्हणजे प्लॉटला काय समस्या होती? ग्रीनरीचाच प्रॉब्लेम होता थोडा आणि रेड माइट वगैरे? हो, लाल कोळी. लाल कोळी. अच्छा, तो प्रॉब्लेम होता का? अच्छा, आणि याला कार्बन किती दिलं तुम्ही? 2.5 लिटर दिलं तर पहिल्यांदा, त्यानंतर मग आता 1-1 लिटर. 1-1 लिटर दिलं. मला सर्वप्रथम हे सांगा आपल्याला माहिती कुठून भेटली ती? युट्यूब वरून. युट्यूब वरून बघितली ती. अच्छा, म्हणजे व्हिडिओ बघितले ते का आपण? हो. अच्छा, आणि मग ठरवलं वापर चालू करायचा. अच्छा, आजपर्यंत तुम्ही भरपूर खत औषधं बाहेरची लिक्विड वापरलेलं असेल. काय फरक आहे कार्बन ग्रीन लाईफ आणि बाकी औषधांमध्ये? काय नाही, सोपं आहे सोडण्यासाठी आणि रिझल्ट दिसतोय. रिझल्ट दिसतोय. किती दिवसानंतर आपल्याला रिझल्ट जाणवला? आज 8वा दिवस आहे. हा थोडा चांगला झालाय. किती निघला तोडा? 18 बॅग निघाल्या 20 किलोच्या. 18 बॅग निघाल्या. आतापर्यंत टोटल किती हार्वेस्टिंग झाली असेल तरी? तरी एक 10 हार्वेस्टिंग झालेली. 10 हार्वेस्टिंग झाली 10 वेळा. तरी सरासरी किती बॅग निघाल्या असेल आपण जर हिशोब लावल्यावर? 12-15 अशा निघत होत्या. आज 18 निघाले. म्हणजे 12 वरून डायरेक्ट 18 वर गेलाय तोडा. 18 बॅगेंवरती. आता आपण जर बघितलं तर तापमान भरपूर आहे तरी काळोखी वगैरे बघा ना प्लॉटची. एकदम छान काळोखी. बरोबर ना? आणि आपण जर बघितलं हे बघा माल लागलेला आहे. तुम्ही कालच तोडलेला आहे. तरी माल लागलेला आहे. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे का हे? वापरलं पाहिजे. कार्बन आणि ते. अच्छा, आणि ग्रीन लाईफचे काय रिझल्ट मिळाले तुम्हाला? ती कसं ऍप्लिकेशन दिलं तुम्ही? ठिबक मधून. ठिबक मधूनच दिलं होतं का? अच्छा, आणि समजा जर तुम्हाला ह्या कार्बन आणि ग्रीन लाईफ बद्दल माहिती नसती भेटली तर आज काय बद्दल असतं प्लॉट मध्ये?
थोडा रिवर्स असता प्लॉट. अच्छा, म्हणजे तुम्ही समाधानी का थोडक्यात हे शेड्यूल वापरून? हो, समाधानी. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? वापरून पहा एकदा. वापरून पाहिलं पाहिजे. हम्म. अच्छा, आणि मला सांगा आता याला आपण जे कार्बन आहे बरोबर, हम्म. आणि त्याच्यासोबत ग्रीन लाईफ किती घेतलं तर? 4 किलोची बॅग होती. 4 किलोची बॅग. हा, 2 किलो घेतलं होतं. 2 किलो घेतलं होतं का? 2 टप्प्यात सोडलं. हा, 2 टप्प्यात. अच्छा, आज प्रमुख समस्या काय येऊ राहिल्या काकडीमध्ये? काय काय येऊ राहिल्या? काकडीमध्ये पांढरी माशी आणि लाल कोळी आणि कळी जळण्याची समस्या आहे. बरीच येऊ राहिली आज. हम्म. म्हणजे हे वापरल्यानंतर ती समस्या दूर होईल का? हो, कार्बन ग्रीन लाईफ सोडल्यानंतर? बऱ्याचशा प्रमाणात फरक पडतोय. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभव दिसलेला आहे, हम्म. बरोबर ना? आता आपण जर बघितलं तरी किती वाढ किती झालेली, किती फूट असेल तरी वेल? वेल एक 7-8 फूट पर्यंत. 7-8 फुटाच्या वरतीचे वेल, हम्म. बरोबर ना? म्हणजे रासायनिक वापरल्याने समस्या वाढताय का कमी होत आहे आज? वाढतंय ना. मग काय शेतकरी आज रासायनिक जास्त वापरताय तरी? वापरता येत आता. म्हणजे जोपर्यंत- वळणं गरजेचं आहे ऑर्गॅनिक कडे. हम्म. आणखी आज आपण जर बघितलं तर आज भाजीपाला दिवसांदिवस विषारी होऊ राहिला, हो, बरोबर ना? चव लागत नाही भाजीपाल्याला. बरोबर आहे. मग हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर चव वाढणार का? वाढेल ना. आता तुम्ही मार्केटमध्ये गेले ते काय रेट भेटू राहिला आपल्या काकडीला? 650 रुपये बॅग चालू आहे आता 20 किलो. 650 रुपये हम्म. 20 किलोची बॅग. अच्छा, आणि आज मार्केटमध्ये काय कंडिशन इतर जे शेतकऱ्यांनी काकडी लावली त्यांच्या? ओपनच्या काकडीपेक्षा रेट जास्तच भेटू राहिलाय. आणि माल पण नाही यावर्षी. हा, माल लय कमी. आणि आपल्या एवढ्या कमी क्षेत्रामध्ये माल किती दिवसाला निघतोय? दिसाडा तोडतो पहिले. काय बोलताय? हो, अगोदर काय कसं 2 राहायचं? दिवस मध्ये गॅप पडायचा. म्हणजे डायरेक्ट 2-3 दिवस गॅप पडायचा का? हम्म. तो गॅप कमी झालाय आता. कमी झालाय. म्हणजे कार्बन ग्रीन लाईफ सोडल्यानंतर झाडाला ताकद भेटते खालून, हम्म. बरोबर ना? आजपर्यंत तुम्ही भरपूर लिक्विड वापरलं असेल ना बाहेरचे? हो, वापरलेत ना. म्हणजे काय फरक आहे त्या लिक्विड मध्ये आणि कार्बन मध्ये? आहे ना, क्वालिटी चांगली मटेरियलची. क्वालिटी चांगली, पण मार्केटमध्ये तर भरपूर कार्बन नावाने लिक्विड आहे ना. हो, आहे पण चांगले हो. म्हणजे तुम्ही थोडक्यात समाधानी आहे? हो. आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली ती सर्व खरी आहे का? हो. का मी म्हणतोय म्हणून? नाही, खरी. म्हणजे तुम्हाला थोडक्यात रिझल्ट आलेला आहे? हम्म. अच्छा, खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं संपूर्ण नाव आणि परिचय द्या. करण थोरात, पिंपरी गवळी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल नंबर सांगा. 99 33 45 96 66. चालतंय, खूप छान माहिती दिली. धन्यवाद.